नमस्कार. आज आपण 1960 ते 2000 या 40 वर्षांच्या एका महत्त्वाच्या कालखंडावर नजर टाकणार आहोत. हा तो काळ आहे जेव्हा मराठी कादंबरी पूर्णपणे बदलली, ती विस्तारली आणि तिने समाजाचं प्रतिबिंब अधिक स्पष्टपणे, अधिक थेटपणे दाखवायला सुरुवात केली. पण सुरुवात करूया एका मूलभूत प्रश्नापासून. खरंच एखादी गोष्ट, एखादी कादंबरी समाजाला बदलू शकते का? साहित्यामध्ये ती ताकद असते का, जी केवळ मनोरंजन करत नाही, तर समाजाला आरसा दाखवून त्याला स्वतःकडे बघायला भाग पाडते? तर 1960 नंतरचा काळ हा भारतासाठी एका मोठ्या बदलाचा काळ होता. स्वातंत्र्यानंतरची एक पिढी आता मोठी झाली होती. तिचे प्रश्न वेगळे होते, तिच्या आकांक्षा वेगळ्या होत्या. आणि याच काळात साहित्यानेही म्हणा ना एक मोठी कात टाकली. ते फक्त कल्पनेच्या जगात रमण्याऐवजी आपल्या जगण्यातल्या खऱ्या ओबडधोबड वास्तवाला भिडायला लागलं. तर मग आजच्या आपल्या या प्रवासात आपण या बदलाचे काही महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. देशीवादापासून ते दलितांच्या आणि ग्रामीण भागातील लेखकांच्या बुलंद आवाजांपर्यंत आणि स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे पाहण्यापासून ते कादंबरीचा मूळ साचाच मोडून टाकणाऱ्या प्रयोगांपर्यंत. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला टप्पा आहे एका नव्या युगाचा उदय, जिथे कादंबरी ही केवळ एक गोष्ट राहिली नाही, तर ती समाजाचा आरसा बनली. याचा नेमका अर्थ काय होतो? तर असं की साहित्य आता कल्पनारम्य, सुंदर जगातून बाहेर पडलं आणि कष्टकरी, वास्तववादी जगात आलं. म्हणजे मध्यम वर्गाच्या पलीकडे जाऊन साहित्य खऱ्या अर्थाने सामाजिक बनण्याचा हा काळ होता, जिथे जगण्यातला संघर्ष, दारिद्र्य याला थेट स्थान मिळालं. आणि या बदलाला कारणीभूत ठरलेली एक मोठी चळवळ होती देशीवाद. म्हणजेच आपल्या मातीशी, आपल्या परंपरेशी जोडलेली एक नवी साहित्यिक दृष्टी. देशीवाद म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर पाश्चात्य प्रभावातून बाहेर पडून आपल्या मातीतल्या, आपल्या परंपरेतल्या कथा सांगणं. यामध्ये स्थानिक बोलीभाषा, लोकपरंपरा आणि शहरी जीवनातला जो एक पोकळपणा असतो त्यावरची टीका, ह्या गोष्टी प्रामुख्याने दिसतात. आणि या देशीवादी प्रवाहाची खरी सुरुवात झाली ती भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला या एका युगांतरकारी कादंबरीने. असं म्हणतात की या एका कादंबरीने मराठी साहित्याची दिशाच बदलून टाकली. आता ही देशीवादाची वैशिष्ट्ये कोसलामध्ये अगदी ठळकपणे दिसतात. बघा, तिने पारंपरिक आदर्श नायकाच्या जागी एक प्रतिनायक उभा केला. म्हणजे असा नायक जो आदर्श नाहीये, तर आपल्यासारखाच चुका करणारा, गोंधळलेला आहे. पुण्यासारख्या शहरी जीवनातल्या दांभिकतेवर टीका केली आणि व्यक्ती विरुद्ध समाज हा जो संघर्ष असतो ना, त्याला केंद्रस्थानी आणलं. देशीवादाने साहित्याला मातीशी जोडलं, तर त्याच काळात समाजाच्या परिघावर म्हणजे अगदी कडेला ढकललेल्या समूहांमधून त्यांचे स्वतःचे आवाज बुलंद होऊ लागले होते. हे आवाज होते दलित आणि ग्रामीण साहित्याचे. हा बदल किती मोठा होता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे 1960च्या आधी दलित जीवनावर लिहिलं जात नव्हतं असं नाही, पण ते बहुतांशी सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून होतं. पण 60नंतर चित्र पूर्ण पालटलं. स्वतः दलित समाजातल्या लेखकांनी आपलं जगणं, आपला संघर्ष, आपला विद्रोह थेट शब्दांत मांडायला सुरुवात केली. हाच तो खरा फरक होता, अनुभवाचा फरक. आणि या काळात अनेक महत्त्वाचे लेखक पुढे आले. दलित साहित्यात बाबूराव बागोल यांच्या सूळ या लघुकादंबरीने एक प्रकारे पायाच घातला. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही एक अत्यंत महत्त्वाची कादंबरी ठरली. तर दुसरीकडे ग्रामीण साहित्यात उद्धव शेळके यांची धग आणि रा. बोराडे यांची पाचोळा यांसारख्या कलाकृतींनी ग्रामीण जीवनाचं अस्सल खरंखुरं चित्र उभं केलं. आता बघा, साहित्यात जसे समाजाच्या तळागाळातून आवाज येत होते, त्याचवेळी घरातून, पारंपरिक चौकटीतूनही एक नवा, ठाम आवाज यायला लागला होता. आणि तो आवाज होता स्त्रियांचा. हा तो काळ होता जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती मोडत होती. शहरातल्या स्त्रिया नोकरी करून स्वावलंबी होऊ लागल्या होत्या. आणि या आर्थिक स्वातंत्र्यामुळे त्यांच्यात एक आत्मविश्वास आला. त्या आता कुटुंब, विवाह संस्था आणि नात्यांकडे एका नव्या चिकित्सक नजरेने पाहू लागल्या. आणि मग एक प्रश्न उभा राहतो की जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या कथेची सूत्र स्वतःच्या हातात घेते, तेव्हा काय घडतं? तिच्या लेखणीतून कोणती नवी सत्य बाहेर येतात? याचे परिणाम साहित्यात थेट दिसू लागले. गौरी देशपांडे यांच्यासारख्या लेखिकांनी स्त्री-पुरुष संबंधांचा अतिशय धाडसीपणे शोध घेतला. तर शांता गोखले यांनी रीटा बेलिंकरमध्ये पुरुषाशिवाय फक्त एका स्त्रीच्या घराची एक नवी संकल्पनाच मांडली. या सगळ्या लेखनाने पुरुषसत्ताक व्यवस्थेला थेट आव्हान दिलं. चला, आता आपण अशा एका प्रवाहाकडे वळूया, ज्याने केवळ कथेच्या विषयालाच नाही, तर कादंबरीच्या रचनेला, तिच्या मूळ फॉर्मला आज आव्हान दिलं. तो प्रवाह होता प्रयोगशील कादंबरीचा. जरा विचार करा, अशी कादंबरी जिथे सरळसोट कथाच नाहीये,
घटना एका रेषेत घडत नाहीत. जिथे बाहेरच्या जगात काय होतंय यापेक्षा पात्राच्या मनात त्याच्या डोक्यात काय चाललंय याला जास्त महत्त्व आहे. हेच होतं प्रयोगशील कादंबरीचं स्वरूप. किरण नगरकरांची 7-43 किंवा श्याम मनोहरांच्या कादंबऱ्या यांनी ही कादंबरीची पुनर्रचना नेमकी कशी केली तर त्यांनी रूढ कथानक नाकारलं, बाह्य घटनांपेक्षा अंतर्मनाचा शोध घेतला आणि खरं काय आणि आभास काय यामधली रेषाच पुसून टाकली. तर मग या सगळ्या प्रवासाचा निष्कर्ष काय? या साहित्यिक क्रांतीने आपल्याला नक्की कोणता वारसा दिला? या 40 वर्षात मराठी कादंबरी ही काही ठराविक वर्गाची गोष्ट राहिली नाही. ती अनेक आवाजांचं एक मोहोळ बनली. त्यात दलित होते, ग्रामीण होते, स्त्रिया होत्या, कामगार होते आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारे आधुनिक तरुणही होते. थोडक्यात सांगायचं झालं तर ही एक बहुआयामी क्रांती होती. देशीवादाने अस्सलतेचा आग्रह धरला, दलित साहित्याने न्यायासाठी आक्रोश केला, ग्रामीण लेखनाने मातीचं दुःख मांडलं, स्त्रियांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले आणि प्रयोगशीलतेने मानवी अस्तित्वाचे नवे अर्थ शोधले. 1960 ते 2000 या काळातल्या पिढीने आपल्या कथा लिहिल्या आणि त्यातून समाजाला एक नवा चेहरा दिला. हाच तर साहित्याचा वारसा असतो. आता प्रश्न हा आहे की आपली पिढी कोणती गोष्ट लिहिणार आहे, आपली कथा काय असेल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा, नाही का?